नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनल ऐतिहासिक कथा यावर स्वागत आहे. आपल्याला या चॅनलवरती रोज नवनवीन गोष्टी, कथा ऐकायला भेटतील. तर आजची आपली कथा ही रावण राजा राक्षसांचा अशी आहे. आपल्याला कथा आवडल्यावर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कथा सुरू करूया. आज इथं विष्णू किंवा इंद्र असायला हवा होता. माझी नजर वडिलांच्या कुटीकडे गेली. त्यांनी आता बाहेर यायला हवं होतं. त्यांच्या नुसत्या बाहेर येण्यानं यांची शस्त्र उचलण्याची हिंमतसुद्धा नसती झाली. जोराचा पाऊस आला असता तर मशाली विझल्या असत्या आणि आम्हाला पळून जाता आलं असतं. पण पूर्णपणे उघडदीप घेऊन पावसानंही आमची साथ सोडली. आश्रमात दहशत पसरवून हल्लेखोर आश्रमाचा ताबा घेत प्रत्येक कुटीत जाऊन काहीतरी शोधू लागले. त्यांची बंद कुटीचे दरवाजे लाथा मारून उघडले. शिष्यांच्या आरडाओरडा हे शस्त्रांच्या धाकानं थांबू लागले. भीतीनं शिवाचं नामस्मरणही मला नीट होईना. नुसत्या नामस्मरणानं समोर उभा असलेला मृत्यू टाळणार कसा? मावशी हळूच कुटीबाहेर येऊ लागली. मी तिला आत जाण्यासाठी खुणवलं. दुसऱ्या मावशीनं कुटीचा दरवाजा उघडला नाही. माझी नजर आमच्या कुटीकडे गेली. कुंभकर्ण, आई व बिभीषण तिघंही कुटीसमोरील पडवीत आले होते. मी कुंभकर्णाला चिडून म्हणालो, मूर्खा, तू पळून का गेला नाहीस? तो स्थिरपणे माझ्याकडे बघत मलाच खुणवून बोलावू लागला. मन घट्ट करून कोणत्याही परिणामाची पर्वा न करता मी पुन्हा मोठ्याने ओरडलो, कुंभकर्णा, पळ! माझ्या ओरडण्यानं एक विशाल देहाचा हल्लेखोर माझ्या दिशेने बघू लागला. त्याच्या हातातील मोठं शस्त्र आणि शिंग असलेला मुकुट पाहून माझी धडधड वाढली. पायानं पाणी उडवत हल्लेखोर वेगानं जवळ आला. त्याच्या हातात मशाल असूनही त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. चामड्याच्या अंगारखातील हा अतृप्त प्रेतात्मा तर नव्हे असा विचार मनात आला. चेहऱ्यावरील मुखवट्यावरून काहीच समजत नव्हतं की व्यक्ती नेमकी कोण असावी, लुटारू, दरोडेखोर की प्रेतात्मा. हा विश्रव ऋषींचा आश्रम आहे. आपण कोण आहात? हल्लेखोर जवळ येताच मी हिमतीनं विचारलं. तो विशाल देह माझ्या चेहऱ्याजवळ थोडं वाकून डोळ्यात डोळे घालून बघू लागला. त्याचा जोरानं श्वास घेणं, गुंगरणं मला असह्य झालं. तोंडाच्या आणि अंगारखाच्या उबट वासानं नाकात झिंझिण्या आल्या. माझ्या बोलण्यावर प्रत्युत्तर न देता तो मावशीच्या कुटीकडे बघू लागला. थरथर कापणारं अंग स्थिर करत मी उभा राहिलो आणि धीर करत त्याला विचारलं, आपण कोण आहात? पण त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझ्या वडिलांचे आणि इंद्राचे फार जवळचे संबंध आहेत. आपण इथून पळून जा. विष्णू इथं कधीही येऊ शकतो अशी थाप मारून त्याला मी भीती दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला. विष्णूच्या भीतीनं असुर, दानव, दैत्य, हल्लेखोर, दरोडेखोर पळून जातात ही माझी धारणा त्याच्या मिश्किल हसण्यानं संपुष्टात आली. मनात प्रश्न आला की माझी भाषा याला समजते की नाही. कित्येक अनार्य टोळ्यांना आर्य भाषा समजत नव्हती. याला कोणती भाषा समजेल? जोरानं श्वास घेत तो स्वभावावर नजर फिरवू लागला. मी मान वळवून मागं बघितलं तर हाताच्या पंज्यात त्यानं जोरात माझा माथा पकडला. दुसऱ्या हातातील शस्त्र बाजूला टाकत स्वतःच्या चेहऱ्यावरील भीतीदायक मुखवटा बाजूला काढला. सुरकुत्या पडलेला आणि दाढी वाढलेला, भेदक, गंभीर असा त्याचा चेहरा मला दिसला. वयस्कर असूनही त्याची शरीरयष्टी भारदस्त होती. त्याची करडी नजर आमच्या कुटीकडे वळाली. तेवढ्यात आई ओरडली, दशग्रीवा! आईच्या आवाजानं मी अस्थिर झालो. तो आईकडं बघू लागला. काहीच दिसत नसल्यानं त्यानं पाठीमागं वळून बघत त्याच्या सहकार्याला मशाल घेऊन कुटीकडं जाण्यास खुणावलं.
2 जण धावत आमच्या अंगणात आले. कुटीकडं तो निरखून पाहू लागला. अचानक त्याची राकट नजर मिणमिणत्या दिव्यासारखी झालेली दिसली. अंगारका झटकून तो आईच्या दिशेने जाऊ लागला. अंगारका झटकल्यानं त्यातील घाण पाण्याचे शिंतोडे माझ्या चेहऱ्यावर उडाले. डोळ्यांवर घाण पाणी उडाल्यानं डोळ्यांची आग होऊ लागली. डोळे चोळेपर्यंत तो आईजवळ पोचला सुद्धा. आई पळ म्हणत मी ओरडलो आणि धावत जाऊन तिच्या समोर उभा राहिलो. आई शांतपणे हल्लेखोराच्या नजरेत नजर भिडवत उभी होती. मला समजेना काय करावं. कुंभकर्ण आणि बिभीषण भेदरून माझ्याजवळ उभे राहिले. हल्लेखोरानं माझ्याकडं बघितलं सुद्धा नाही. एका शिकाऱ्यानं मला खंजीर दिला होता, पण तो घेऊन येण्याची हिंमत झाली नाही. मी योद्धा असतो तर यातील एकालाही जिवंत ठेवलं नसतं. आता मात्र मनातील राग शांत ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. हे कधी आम्हाला मारतील याची शाश्वती नव्हती. आईकडं विलक्षण नजरेत तो बघत होता. अचानक त्याच्या चेहऱ्यावरील आक्रमक भाव आनंदामध्ये बदलताना दिसू लागले. बाबा, आईच्या या संबोधनानं मी विचारांमधून बाहेर आलो. कैकसी त्यानंही भारदस्त आवाजात हाक मारली. हे आईचे वडील म्हणजे माझे आजोबा. मी हादरलोच. क्षणात सगळा तणाव कमी झाला. आईनं खूप दिवसांपूर्वी हे मला मेले असं सांगितलं होतं. मग आज अचानक कसे जिवंत झाले? नक्कीच हा प्रेतात्मा असावा. हे जिवंत होते तर मग इतके दिवस का नाही आले आम्हाला भेटायला? कुठे होते आत्तापर्यंत? आईचे वडील आहेत, मग असं भीतीदायक वातावरण निर्माण करण्याची काय गरज होती? अशा आक्रमक आगमनानं मी आधी बेदरलो आणि बरेच प्रश्न पडल्यानं आता गोंधळलो. आनंदानं उत्साहित झालेले आजोबांनी पाठमोर होऊन जोरात हाक मारली. प्रहस्ता! पहारेकरांचा मस्तक छाटलेली ती व्यक्ती शस्त्र फिरवत आमच्याकडे धावत येऊ लागली. आईच्या डोळ्यातलं पाणी आलं. उद्वेगानं ती रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज अंधाराला छेदत मावशांपर्यंत गेला. दोन्ही मावशा धावत आमच्या कुटीजवळ आल्या. त्याही आजोबांकडे बघत मोठ्यानं रडू लागल्या. भावंड सुद्धा मावशांच्या मागं पळत आली. आई आणि मावशांचे वडील त्यांना भेटायला आले आहेत, पण आनंदापेक्षा त्यांचं रडणंच अधिक होतं. वारा जोरात वाहू लागला. झाडांच्या पानांची सळसळ सुरू झाली. आजोबांचा हात धरून आई त्यांना पडवीत घेऊन गेली. आम्ही अंगणातच उभे राहिलो आणि आई मावशांच्या रडण्यामुळे सुरपा कुंभनिशी सुद्धा रडू लागल्या. रडण्याच्या आवाजानं वडील कुटी बाहेर येऊन परत आत गेलेले दिसले. मधोहर माझा हात घट्ट पकडला. बिभीषण आणि महास्पर्श माझ्याजवळ उभे राहिले. कुंभकर्ण आजोबांची मशाल घेऊन येत आमच्या मागं येऊन उभा राहिला. आधी ज्या मशालीची आम्हाला भीती वाटत होती तीच मशाल आता ऊब देऊ लागली. आजोबांनी हाक मारलेला प्रस्ताव पडवीत गेला. त्याच्या मागोमाग अजून काही जण अंगणात आले. त्यांच्या हातातील मशालींनी अंगण प्रकाशमान्य झाले. त्या सर्वांनी आपापले भीतीदायक मुखवटे आणि शस्त्र काढून बाजूला ठेवले. बलदंड आणि आक्रमक दिसणारे ते सर्वजण आता हळवे झाले होते. याआधी आईनं आजोबा सोडून इतरांचा फारसा उल्लेख केला नव्हता. मी आक्रोश करत आजोबांना प्रश्न विचारू लागले. इतके दिवस कुठे होतात? लंका सोडताना आम्हाला का नाही घेऊन गेला? इतके वर्ष तुम्ही आम्हाला का नाही शोधलं? जन्म का दिलात आम्हाला? काही वेळ आई आणि मावशा एकाच वेळी बोलत होत्या, त्यामुळे कोण काय बोलत आहे हे समजत नव्हतं. तिघींचं बोलणं ऐकल्यानंतर आता आजोबा मोठ्यानं आक्रोश करू लागले. छाती बडवत रडू लागले. ते बघून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी रडू कोसळलं. भावांना
आणि प्रेम हे क्रूर दिसणाऱ्या व हातात शस्त्र असणाऱ्यांना नसतेच अशी धारणा असणारा मला हे बघून नवल वाटलं. प्रहस्त रडताना अचानक शस्त्र उचलून रागानं वडिलांच्या कुटीकडे निघाला. आई आणि आजोबा त्याला थांबवण्यासाठी त्याच्या मागं धावले. आजोबांनी मुख्य अंगणात त्याला अडवलं. साचलेल्या पाण्यात खाली गुडघ्यावर बसून तो मोठमोठ्याने आक्रोश करू लागला. त्याच्या मोठ्या आवाजातील रडण्यानं सर्व हल्लेखोर मुख्य अंगणात घोळका करून उभे राहिले. आई त्याच्यासमोर बसून त्याला समजवत रडू लागली. वडिलांना तो मारायला निघाल्यानं आम्ही पूर्णपणे हादरलो. आम्ही भावंड डोळे फिसकारून घटनाक्रम लक्षपूर्वक बघू लागलो. काही वेळानं आईनं प्रस्तावाला समजावत कुटीच्या पडवडीत नेलं. प्रथमच इतका आक्रोश आणि रडणं बघून माझं मन सुन्न झालं होतं. ढगांचा गडगडाट सुरू झाला. वीज चमकू लागल्या. वारा सुटल्यानं मशालींच्या वाती भडकू लागल्या. खूपसे प्रश्न एकदमच पडले. कुणालाच काहीही विचारता येत नव्हतं. माझी भावंड हे सर्व बघून स्मित होऊन पडवीत आलो. त्या सर्वांनी आम्हाला मुलाकडं जवळजवळ दुर्लक्ष केलं होतं. आईला व मावशांना घेऊन आजोबा आणि प्रहस्त कुटीच्या आत गेले. त्यांचे विद्रूप मुकुट भीती दाखवत पडवी बाहेर कोपऱ्यात पडले होते. सुरपा आणि कुंभनिशी मुक्ताकडं पाहून भीतीनं माझ्या मागं आल्या. सर्व हल्लेखोर कुटीसमोर जमा झाल्यानं मशालींची गर्दी झाली. या मशाली कशापासून बांधल्या असतील हे बघण्यासाठी मला घाई झाली. चमड्यापासून बनलेल्या ओल्या कपड्यांचा उबट वास पडवीत पसरला. ऊब मिळावी म्हणून मी सर्वांना जवळ घेऊन खाली बसलो. कुंभनिशी रडत कुटीच्या दरवाजाच्या फटीतून आत केविलवाण्या नजरेनं बघू लागले. खूप रडल्यानं श्वास घेण्यास तिला त्रास होत होता. बऱ्याच वेळानं आई बाहेर आली आणि कुटीत नेऊन आम्हा भावंडांना आजोबांशी ओळख करून दिली. अनार्य टोळ्यांचा आर्य भाषा समजत नाही हा माझा समज आजोबांच्या आर्य बोलण्याने संपुष्टात आला. एकाच वेळी दोन्ही भाषांवरील त्यांचं प्रभुत्व दिसून आलं. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मिश्रित तणाव स्पष्ट दिसू लागला. आमच्या आजोबांचं नाव सुमाली होतं, तर प्रस्ताव हा आईचा लहान भाऊ होता. आईनं आम्हाला प्रहस्त, अपंकन, विकेट, कालिकमुखात, दंड, सुपार्श, भास्कर्ण, सह्याद्री अशा 10 मामांची नावं सांगितली. त्यातील प्रहस्त आणि अकंपन तिघांचे ओळख झाली. बाकीचे बरोबर आले नव्हते. लवकरच त्यांचीही भेट होईल असं तिनं सांगितलं. आम्ही सर्व भावंड दाटीवाटीनं कुटीत बसलो. सुरपा आणि कुंभनिशी आजोबांच्या मांडीवर बसल्या. त्यांनी आम्हाला खायला जांभळं दिली. थोड्याच वेळानं सहवास वाढल्यानं त्यांच्याबद्दल वाटणारी भीती नाहीशी झाली. तर मित्रांनो, कशी वाटली आपली आजची कथा? तुम्हाला जर कथा आवडली असेल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ऐतिहासिक कथा याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागामध्ये.